पुण्यातून शीतल तेजवानीच्या घरी पुणे पोलीस दाखल झाले। तेजवानीच्या घराची झाडाझडती घेतली जाते। शीतल तेजवानीला सुद्धा घेऊन येणार आहेत, कारण शीतल तेजवानी हिच्याकडून अनेक गोष्टी जप्त करायच्या आहेत। विशेषतः लॅपटॉप आणि इतर जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत यामध्ये अनेक महत्त्वाची त्या संदर्भातली माहिती असू शकते आणि त्या अनुषंगाने ही झाडाझडती घेतली जाते। तेजवानीच्या घरी पोलिसांचं पथक दाखल झालंय। रेवती हिंगवे आपला प्रतिनिधी आपल्यासोबत लाईव्हवर आहेत। रेवती, शीतल तेजवानीच्या घरी आता पोलीस दाखल झालेले आहेत, झाडाझडतीला सुरुवात झाल्याचं समजतंय, काय अपडेट्स आहेत? विनोद, खरं तर काल शीतल तेजवानी जी मुख्य आरोपी आहे या सगळ्या मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी, तिला आता काहीच वेळात इकडे तिच्या राहत्या घरी आणणार आहेत। खरं तर तिला काल पोलीस कोठडी 8 डिसेंबरपर्यंत सुनावण्यात आलेली होती आणि त्यानंतर आज जे तिचं घर आहे पुण्यातील कोरेगाव परिसरामध्ये, तिचं जे घर आहे ऑक्सफोर्ड हॉलमार्क नावाची जी कोरेगाव पार्कमधली सोसायटी आहे, तिकडे तिला आणण्यात येणार आहे। काहीच वेळामध्ये इकडे शीतल तेजवानीच्या घराची झाडाझडती होणार आहे। बाकी जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असतील किंवा इतर जे काही कागदपत्रे असतील त्याचं सगळी छाननी करण्यासाठी, त्याची पडताळणी करण्यासाठी आणि ते पोलिसांना त्याच्यामधनं काही अधिकची माहिती मिळते का यासाठी हे तिचं घरावरती छापेमारी होणार आहे। खरं तर कालच तिचा मोबाईल फोन, एक लॅपटॉप आणि अजून एक इलेक्ट्रॉनिक गॅजेट हे जप्त करण्यात आलेलं होतं। मात्र त्याच्यामध्ये नेमकं कोण तिला मदत करत होतं, अजून कोणाच्या संपर्कात ती होती का, अशा अनेक प्रकारचे प्रश्न आहेत ते अजून अनुत्तरित आहेत। त्यासाठीच 8 दिवसांची पोलीस कोठडी ही न्यायालयाने काल सुनावलेली आहे। आणि आता आपण बघू शकतो की पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या या सोसायटीमध्ये शीतल तेजवानीला आणणार असून तिच्या समोर तिच्या घराची झाडाझडती घेणार असून पोलिसांचा जो ताफा आहे तो इथे दाखल झालेला पाहायला मिळतोय। पोलीस बंदोबस्त हा कडा करण्यात आलेला आहे। त्यासोबतच इथे जर आपण बघितलं विनोद, तर इथे देखील एक पिंजरा आणून ठेवलेला आहे आणि त्यासोबतच काहीच वेळात शीतल तेजवानीला इकडे आणणार असल्याची माहिती खरं तर समोर येत आहे। यामध्ये अजून दिग्विजय पाटील जे सह आरोपी आहेत ह्याच्यामध्ये, त्यांची अजून चौकशी बाकी आहे आणि या सगळ्यामध्ये नेमके दिग्विजय पाटीलचा काय रोल होता, त्यासोबतच पार्थ पवारांचं नाव ह्याच्यामध्ये येतं का, हे सगळे प्रश्न अजून अनुत्तरित आहेत। 8 दिवसांच्या पोलीस कोठडीतून नेमक्या कुठल्या गोष्टी किंवा कुठल्या बाबी समोर येतात हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर आत्ताच्या क्षणाला ही जी रेड आहे त्या रेडमध्ये देखील किंवा छापेमारीमधनं काय नेमकं समोर येतं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। विनोद, धन्यवाद रेवती दिलेल्या अपडेट्सबद्दल। आपण बघतोय शीतल तेजवानी हिच्या घरी आता पोलिसांचं पथक दाखल झालेलं आहे। शीतल तेजवानीला पण तिथे आणलं जाणार आहे आणि तिच्या उपस्थितीत तिच्या घराची तपासणी केली जाणार आहे। काही महत्त्वाची कागदपत्र आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू त्यांना जप्त करायच्या आहेत।